असं म्हणत होतो, ह्या मुंग्यांची लायकी इतकी हीन का असते की कुणीही येऊन त्यांना चिरडून मारून टाकेल? माहित नाही महाराज. विचार करा, विचार करा, आणि जेव्हा उत्तर सापडेल तेव्हा मला सांगा. जशी आज्ञा महाराज. चिंतन करशील तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल. अजून हाय का? नाही काका, बस एवढंच पाणी होतं. ज्याच्या घरात जेवढं पाणी होतं समद एकत्र केलं हाय. आता आपल्या समद्यांचं जेवण एकाच ठिकाणी बनवणार हाय. त्यामुळं पाण्याचा वापर कमी होईल. त्यांनी निर्माण केलेल्या अडचणीवर आपण समधी एक होऊन मात केली तर आपल्याला त्यांच्या संगत लढायला मदत मिळेल. त्या समद्यासनी वाटलं होतं की आपण समधी उदास आणि चिंतेत राहू, पण आपण समधी इथं मिळून कीर्तन करू. रामजी आपल्या समध्यासनी कबीराचे दोहे ऐकवतो, आणि त्या निमित्तानं आपण समधी एकत्र राहू, एकत्र दिसू. बरोबर बोलताय काका तुम्ही. आपण असंच करूया. पण त्याआधी आपण समधे मिळून त्या लोकांनी जो केर कचरा टाकला आहे तो साफ करूया. आणि हो, तुम्ही समध्यांनी आपापला हात तोंड नीट झाकून घ्या. आत्ताच कुठे महामारीचं सावट गेलंय. आपल्याला सावध राहायला पाहिजे. अच्छा, हे लोक असंच इथे कचरा करत राहतील आणि आपण त्यांचा कचरा साफ करत राहायचा ना? मला तुमच्या संग हे काम नाही करायचंय. पुरंजन, अरे पुरंजन, माझं ऐकून तरी घे. पुरंजन, अरे तू एवढं रागात काय आहेस? आम्हा समध्यासनी राग येतो, पण आपल्या रागाला बी योग्य पद्धतीनं वापरलं पाहिजे. कुठं राग दाखवायचा आहे आणि कुठं नाही दाखवायचा आहे मला या समध्याशी काही लेणं देणं नाही. अरे माझं ऐक. शेठजी, मला एक गोष्ट सांगा. या मुंग्या चिरडल्या का जातात हो? कारण की त्या कमकुवत असतात, त्यामुळे चिरडल्या जातात. नाही नाही शेठजी, नाही. उत्तर जर एवढं सोपं असतं तर महाराजांनी
आपल्याला ह्यो प्रश्न विचारला असता का? नाही. पर शेठजी, नक्की उत्तर काय असणार हो? विचार करावा लागणार बाबा. पुरंजन, थांब इकडं. इकडं इकडं ये. आता बरं मरू दे. मला एक सांग बरं, तुझ्या जातीमधले समाजामधली मंडळी गात आहे, नाचत आहे, तू का नाचत नाही बरं? तू इकडं काय करतोय? पाय तुटलाय ना त्याचा, मग कसा नाचणार तो? ए लंगड्या. ए थांब. कुठे चाललायस? तुला माहिती नाही का, या परिसरातील प्रत्येक रस्त्यावर फलक लावले आहेत. वाचले नाहीस का तू? तर महाराजांच्या आज्ञेचे पालन कर. बरोबर. नाही मानणार मी तुमची आज्ञा. खड्ड्यात गेला तुमचा यो तख्ता आणि खड्ड्यात गेला तुमचा महाराज. मी जाणार या रस्त्यानं. जे करायचंय ना ते करा. मी आधी बघतो काय करू शकता तुम्ही लोक. हा महाराजांबद्दल असा कसा बोलून गेला रे? यो असं नाही ऐकणार. थांबा, मी त्याच्याकडे बघतो जरा. मारशील तू? आताच दाखवतो. मार त्याला, मार. तू आमच्या जातीतील माणसाला स्पर्श करण्याची हिंमतच कशी केली? सोडणार नाही तुला मी. तुझ्या ताप. आमच्या माणसाला मारणार तू? तू थांबवणार मला? तू थांबवणार मला या रस्त्यावरून चालण्यापासून? गेला स्पर्श तुला. आता तुम्ही अपवित्र आहे. मला थांबवणार? मला थांबवणार तू?
थांबवणार मला बोल ना आता, तू थांबवणार? एवढी हिंमत तुझी? तू थांबवणार मला? आता मारायला या इकडं. तुझी पिढी संपवून टाकल. बस. त्याची सोडा मला, याला सोडणार नाही मी. अरे सोड, बस बस. आयुष्यभर लक्षात ठेवेल तो. चल, सोडणार नाही तुला. बस चल चल. अगदी बरोबर बोलताय महाराज. आम्हाला त्यांना त्रास द्यायचा आहे, पण ते तर भजन कीर्तन करतायत. हा तर प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये कसं वागावं. हा, खरं तर त्या लोकांचं कौतुकच करायला हवं, कारण की त्यांना माहीतच आहे येणारा सूर्योदय त्रासदायक असेल, तरी सुद्धा आजच्या सरत्या रात्रीला ते शोभनीय आणि आनंददायक बनवत आहेत. परंतु महाराज, त्यांच्या या शोभनीय रात्रीला आपल्या डोळ्या देखत असं आनंददायी बनू द्यायचं? आता जेव्हा तुम्ही सर्व काहीच करू शकत नाही, तर मग फक्त बघत राहा. बघत राहण्यामध्ये देखील एक वेगळं सुख असतं. आपण गमवत असलेल्या गोष्टींना पाहत राहण्यामध्ये देखील एक वेगळाच आनंद असतो. जर जमलाच तर या आनंदाचा लाभ घ्या, आणि जर नसेल तर जा आणि आग लावा त्यांच्या वस्तीला, जेणेकरून ती आग विझवता विझवता त्यांच्या जवळ एकत्रित केलेलं सर्व पाणी संपुष्टात येईल, आणि त्याचबरोबर संपून जाईल त्यांची हिम्मत. जो एकत्र बसून भजन कीर्तन करण्याची हिम्मत देतोय, आशा जी त्या पाण्याच्या पिंपामध्ये भरलेली आहे, भविष्य जे आज रात्री एकत्र बसून येणाऱ्या उद्याच्या बाबत विचार करत आहे. मुंग्या जेव्हा वेगवेगळ्या फिरत असतात ना, तेव्हा त्यापैकी एकीला उचलून आपल्या चिमटीमध्ये पकडून मारून टाकणं सहज सोपं असतं. जेव्हा त्या एकत्र फिरत असतात ना, तेव्हा चिरडून टाकणाऱ्याला खूप मोठा धोका पत्करावा लागतो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो! सर्वज्ञ महाराजांचा विजय असो! सर्वज्ञ महाराजांचा विजय असो! सर्वज्ञ महाराजांचा विजय असो! उचला रे. चला. कबीरा, जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए। चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी। अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व की पूनी, 9-10 मास बुनन को लागे, मूर्ख मैली किन्हीं। चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी। जब मोरी चादर बन घर आई, रंग रेज को दीन्ही,
ऐसा रंग रंगारंग रे ने लालो लाल कर दीनी चदरिया जीनी रे जीनी चदरिया जीनी रे जीनी। चादर ओढ़ शंका मत करियो ये 2 दिन तुमको दीन्ही। मूर्ख लोग भेद नहीं जाने ये दिन दिन मैली किन्हीं चदरिया जीनी रे जीनी चदरिया जीनी रे जीनी। ध्रुव प्रहलाद सुदामा ने ओढ़ी शुक्द में निर्मल कीन्ही। दास कबीर ने ऐसी ओढ़ी जो की त्यों धर दीन्ही चदरिया जीनी रे जीनी चदरिया जीनी रे जीनी चदरिया जीनी रे जीनी। अरे आग लागली, माझ्या घरला आग लागली, अरे माझ्या घरला आग लागली, अरे माझ्या घरला आग लागली, कोणीतरी विझवा विझवा, आग विझवा, कोणीतरी आग विझवा, विझवा ना, आग विझवा ना। थांबा थांबा थांबा, पुढे नका जाऊ, थांबा। आग आणि पाण्याचा संबंधच काही निराळा असतो। एकाला विझवण्यासाठी दुसरा संपून जातो आणि संपूनच जातात त्याच्याशी निगडीत असलेल्या सर्व अपेक्षा। धन्य आहात प्रभू तुम्ही, या जगामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी, चमत्कारिक गोष्टी तुम्ही निर्माण केल्या। आणि त्यामध्ये असा दृढ संबंधही प्रस्थापित केलात। धन्य आहात प्रभू, धन्य आहात प्रभू तुम्ही, धन्य आहात। थांबा थांबा, पुढे नका जाऊ, थांबा, आपण आग विझव, थांबा। अरे जर आग नाही विझरली ना तर समधी वस्ती जळून राख होऊन जाईल। अरे पण कशी विझवायची? आपण समजांनी जमा केलेलं पाणी आहे, कधी बी असंच व्हायचं। अर्ध रिकाम झालं आहे, ते बी आता संपत आलं आहे रे, कसं अरे बाबा, आपण हे समजा सकाळी बघून घेऊ, आता आग विझवणं गरजेचं आहे। होय होय, लवकर लवकर पाणी घेऊन या, चल आणा आणा, चल लवकर चल। समजा काही संपलं, समजा काही संपलं, पाण्याचा एक थेंबही नाही राहिला, समधी मरणार आहे, समधी मरणार आहे, कोणीच नाही वाचणार, कोणीच नाही वाचणार, रामजी भाऊ कोणीच नाही वाचणार, कोणीच नाही वाचणार। धीर धर, काय नाही होणार, त्या म्हटलं ना काय नाही होणार। त्या लोकांनी जाणून बुजून आग लावली आहे, कारण आपलं समजा पाणी संपून जावं म्हणून। काय नाही होणार। आपण काय चुकीचं वागलो होतो का? त्यांनी असं आपल्या बरोबर केलं? समजा काय संपलं, आपण समजा सहन करू शकतो, पण
यांना बघा ना, लहान लहान पोरं आहेत, ते काय करणार? समजे मरणार आहेत, कोणच नाही वाचणार, कोणच नाही म्हटलं ना, वाचणार. काय नाही होणार, काय नाही होणार, कोण नाही मरणार.